धडगाव नगरपंचायती विरोधात नागरिकांचा संताप, मनमानी करवाढी विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांची कैफियत। धडगाव येथील धडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या कथित तुघलकी कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। नगरपंचायतीकडून मालमत्ता करात थेट 4 ते 6 पट वाढ करण्यात आल्याचा आरोप मालमत्ताधारकांनी केला असून याविरोधात सामाजिक कार्यकर्ते लतेश सुभाष मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी कैफियत मांडली आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी न करता कार्यालयातूनच घरांचे मोजमाप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तसेच मालमत्ताधारकांची संमती किंवा स्वाक्षरी न घेता परस्पर फॉर्म भरून करवाढ लागू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। धडगावसह वडफळ्या व रोषमाळ परिसरातील नागरिकांनी सांगितले की रोजगाराच्या अभावामुळे अनेक कुटुंबे गावाबाहेर स्थलांतरित झाली आहेत। अशा परिस्थितीत अचानक करण्यात आलेली भरमसाठ करवाढ ही सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक कंबरड्यावर घाव घालणारी ठरत आहे। विशेष म्हणजे नगरपंचायतीच्या हद्दीत एकही स्वतःची शाळा नसताना शिक्षण कराच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा कर वसूल केला जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। मोठ्या शहरांपेक्षाही अधिक कर आकारला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत असून कोणतीही सार्वजनिक सुनावणी न घेता अंतिम करवाढ लागू करण्यात आल्याने लोकशाही प्रक्रियेचा गळा आवळल्याची भावना व्यक्त केली जात आहे। सामाजिक कार्यकर्ते लतेश मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून अन्यायकारक करवाढ तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे धडगाव परिसरात संतापाची लाट पसरली असून येत्या काळात नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। मराठी न्यूज नेटवर्क। सर, धडगाव नगरपंचायतीने कोणतीही मोजणी न करता सरसकट कर आकारणी केलेली आहे। त्याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन दिलेलं आहे। याबाबत आम्ही कोर्टातही जात आहे आणि संबंधित बाबीबद्दल मी CO यांना विचारणा केली की आपण कशी करवाढ केली आहे आणि त्यांच्याकडून काही माहिती मी पत्राद्वारे मागितलीही की मला हे कागद देण्यात यावे, पण त्यांची भूमिका लपवालपवीची भूमिका होती। आणि मुख्य अधिकारी आमच्याकडे असे आहेत की त्यांना यायला आता 1.5-2 वर्ष होऊन गेले, पण ते ऑफिसमध्ये आठवड्यातून फक्त 2 वेळेस येत असतात। आल्यानंतरही त्यांचा येण्याचा टाईम हा 1-1.5 वाजेचा आहे, जाण्याचा टाईम त्यांचा 4 वाजेपर्यंतचा आहे। त्यांनी फक्त काही ठेकेदारांना आणायचं, त्यांच्या गाडीत बसून यायचं आणि त्यांची काही पैशांची वसुली तेवढी करायची आणि निघून जायचं। धडगावच्या नागरिकांसाठी त्यांना कोणत्याही प्रकारचं काही त्यांना पडलेलं नाही आहे। त्याकरता गोरगरिबांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर मॅडमांकडे पत्र दिलं आहे। मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार चालू आहेत आणि त्याबाबत आम्ही कलेक्टर आपलं न्यायालयात जात आहे। बातमी तुमची, साथ आमची। ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।